कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। दिवाळीच्या तोंडावर अपहरण, साहिल 4 दिवसांनी सुखरूप आईच्या कुशीत। सांगली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, एकाला अटक। सांगलीतील विश्रामबाग चौकातून सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री अपहरण झालेला 1 वर्षाचा साहिल बागरी तब्बल 4 दिवसांनी सुखरूप आई वडिलांच्या कुशीत विसावला आहे। शहरातील पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अथक प्रयत्न करून शुक्रवारी 24 ऑक्टोबर 2025 रोजी साहिलला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून शोधून काढलं। पहाटेपर्यंत साहिल न सापडल्याने पालकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग आणि एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे सुट्टीवर असतानाही यांनी तातडीने पथके तयार केलीत। शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र एलसीबीकडील संदीप नलवडे आणि अमरीशा फकीर यांना खबऱ्यांद्वारे इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वय 43 राहणार मिरज तसेच इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण या दाम्पत्याने साहिलचे अपहरण केल्याची माहिती मिळाली। एलसीबीच्या पथकाने तातडीने मिरजेतून इनायत गोलंदाज याला ताब्यात घेतलं। त्याने चौकशीत पठाण दाम्पत्याने अपहरण केल्याची कबुली दिली। तसेच त्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजेश शिर्के यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्याकडे साहिलला दिल्याचा खुलासा केला। पोलिसांनी तातडीने सावर्डे रत्नागिरी गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने साहिलला सुखरूप ताब्यात घेतलं आणि इनायतला अटक केली। इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण हे मुख्य सूत्रधार असलेले दाम्पत्य सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। साहिल सुखरूप सापडल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी त्याला मिठाई चारून आनंद व्यक्त केला। तसेच बागरी दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत होता। या यशस्वी कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सपना गराडे आणि कर्मचाऱ्यांमध्ये संदीप नलवडे, अमरीशा फकीर, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनीता शेजाळे, विक्रम खोत, विनायक सुतार, सुशील मस्के, सोमनाथ पतंगे, बिरोबा नरळे, प्रशांत माळी, महम्मद मुलानी, आर्यन देशिंकर, योगेश पाटील, अभिजित पाटील, अजय पाटील सायबर तसेच सावर्डे पोलीस ठाण्याकडील गंगनेश पट्टेकर, उमेश कांबळे आणि साधना ओमासे यांचा सहभाग होता। ऐन दिवाळीच्या काळात पोलीस पथकाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे साहिल आपल्या आईच्या कुशीत विसावला आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाने एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं। त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 359/25 असा करण्यात आला होता। साधारण 20 ऑक्टोबर 2025 रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं। या 1 वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती, परंतु जे पोलीस विभागाकडे पुरावे उपलब्ध झाले, तपासामध्ये जी पुढे गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं। त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे। यामध्ये एकूण 3 आरोपींचा सहभाग असल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे। एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। इतर 2 आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ। माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। इव्हन
आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील, कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे। मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल। जय हिंद।